नमस्कार. तर आज मी पाणीपुरी बनवते. पुऱ्या मी बाजारातूनच विकत आणलेल्या आहेत. इथे पांढरा वाटाणा मी सकाळी भिजत घातला होता, तो आता शिजायला कुकरमध्ये घालते. हा सकाळी भिजत घातला होता, संध्याकाळी पाण्यातून काढला आणि आता पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकून वाटाणा टाकलेला आहे आणि मी हळद टाकणार आहे. ते मिक्स करून कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे मी 2 ते 3 तास चिंच भिजत घातली होती नॉर्मल पाण्यामध्ये. तर ती चिंचचा पूर्ण आता गाळ झालेला आहे. तर हे आता मी एक सॉसपॅन घेणार आहे. त्या पॅनमध्ये एक चाळणी ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये ते चिंचेचं पाणी पूर्ण गाळून घेणार आहे. तर इथे हे सगळं पाणी गाळून झालेलं आहे. मी याचबरोबर गूळसुद्धा कापून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर हे आता तोपर्यंत आटवणार आहे जोपर्यंत ह्याची चटणी होत नाही. गोड चटणी तयार झाली. ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली आणि थोडीशी सोप पावडर टाकलेली. जर तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर जिरा पावडर पण टाकून चांगलं उकळून घेऊन चटणी होईपर्यंत गॅसवरती ठेवा. तर आता मी हिरवी चटणी तयार करते. त्यासाठी इथे थोडी सोप पावडर घेतलेली, 2 मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि 3 ते 4 चमचे सोप, धने, 1 चमचा धने, हे सगळं घेऊन एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. तर इथे मी एक टोप गरम करून घेतला, त्यात थोडंसं तेल टाकलं आणि तो मसाला जो आहे तो थोडासा हलवून घेतला, परतून घेतला, जेणेकरून ठसका लागू नये म्हणून. आणि ते त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर जो चाट मसाला असतो किंवा पाणीपुरीचा जो मसाला असतो तो मी ॲड केला. 2 ते 3 टेबलस्पून त्याच्यामध्ये टाकला आणि आपली तिखट पाणी तयार झालं. तर इथे मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये वाटाणे शिजायला ठेवले होते आणि 3 बटाटे टाकले होते. तर 1 बटाटा मी साईडला काढून ठेवते सुकापुरी बनवण्यासाठी आणि 2 बटाटे त्याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहे. हे सगळं स्मॅश झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगलं हलवून घेणार आहे. तर इथे रगडा तयार झालेला आहे. त्याचबरोबर हिरवी चटणी आणि लाल चटणी ह्या तिन्हीसुद्धा तयारी झालेल्या आहेत. तर मी आता पाणीपुरी बनवते. तुम्हाला याच्यामध्ये हवं असेल तर कांदा आणि शेव घेऊ शकता. घरी चटणी आणि पाणी बनवायचं, तिखट आणि गोड पाणी बनवायचं खूप सोपं आहे. रगडा बनवण्याचं सुद्धा खूप सोपं आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.